आपण आलो आहे साक्रे, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय उमाकांत भाऊ भारंबे. उमाकांत भाऊ आपल्या शेतामध्ये जिवंत जीवामृतचा प्रयोग करतायत. सर, जिवंत जीवामृत तुम्ही कसं तयार केलं? हिच्यामध्ये मी 200 लिटर पाणी घेतलंय. 200 लिटर पाणी, तिच्यामध्ये 5 किलो ताजे शेण गाईचे, 5 किलो ताजं शेण आणि 10 लिटर गाईचे कच्चे दूध, गाईचं कच्चं दूध, 5 किलो काळा गूळ, 1 किलो ड्रेस्टॉल पावडर आणि 20 अंडी, तिच्यात 2 लिंबू पिळून काढले आणि ते मिश्रण एकत्र करून मिक्स केलंय. भाऊ, हा किती बाग लावलाय तुम्ही? आपण आज 4300 खोड लावलेला आहे. आज 4300 खोड लावलेलं आहे. आणि किती दिवसाचं आता हे आता 2 महिन्याला समजा एक 8 दिवस कमी, अजून समजा 1.5 महिन्या पावणे 2 महिन्याचं झालेलं आहे. पावणे 2 महिन्याचं. बरोबर. जिवंत जीवामृत का करायचे? आता उमाकांत भाऊ स्वतः त्यांच्या शेतात जिवंत जीवामृत करताय. जिवंत जीवामृत करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यात पहिले 5 किलो ताजं शेण घ्यायचंय. ताजं शेण घ्यायचंय. ताजं शेण काय घ्यायचंय तर आता जर कुठे जीवाणू शिल्लक असतील तर ते फक्त गाईच्या पोटातच शिल्लक आहे. गाईच्या शेणामध्ये 1500 कंपाऊंड आहे, म्हणून आपल्याला गाईच्या ताज्या शेणाचा वापर करायचा, ताजं शेण वापरायचंय. जर आपल्याला ड्रिपने द्यायचं असेल तर ते ताजं शेण आपल्याला बांधून ठेवायचंय ड्रम मध्ये. ताज्या शेणाचा अर्क पाण्यात उतरला पाहिजे. ज्यावेळेस ताज्या शेणाचा अर्क पाण्यात उतरतो त्यावेळेस डिकम्पोजर पाण्यात उतरत असतो. डिकम्पोजर हा शेणातून आयसोलेट केलेला बॅक्टेरिया आहे. दुसरं जे आपण घेतलेलं आहे, उमाकांत भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दूध घ्यायचंय. आपल्याला 10 लिटर दूध घ्यायचंय. दूध जे घेतो ना आपण, दुधामध्ये सुडोमोनस आणि बॅसिलस नावाचे जीवाणू असतात. म्हणजे जे जर दूध आपलं हिवाळ्यात नासलं तर ते सुडोमोनस नावाच्या जीवाणूने नासतं, आणि तेच दूध जर उन्हाळ्यात नासलं तर ते बॅसिलस नावाच्या जीवाणूने नासतं. म्हणजे शेतीसाठी हे 2 जीवाणू आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, दुधात कॅल्शियम आहे. तिसरी गोष्ट उमाकांत भाऊंनी सांगितली की 4 किलो आपल्याला गुळ वापरायचा आहे. गुळ याच्यासाठी वापरायचा आहे, गुळ हा कार्बनचा सोर्स आहे, रिचेस्ट सोर्स ऑफ कार्बन. त्याच्यानंतर आपल्याला 1 किलो डेक्स्ट्रोज वापरायचं आहे. डेक्स्ट्रोज याच्यासाठी की आपण जे काही देतोय ते जीवाणू आपल्याला मल्टिप्लाय करायचे, त्यासाठी डेक्स्ट्रोज वापरायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे नंतर वापरलंय उमाकांत भाऊंनी, आपल्याला अंडी वापरायची. अंडे याच्यासाठी वापरायचं आहे तर अंडी हा प्रोटीनचा सोर्स आहे, अंडी हा कॅल्शियमचा सोर्स आहे. लिंबू यासाठी घ्यायचं आहे की अंडी आपण ज्यावेळेस टाकणार आहे तर अंडीतलं पिवळं पांढरं मिक्स होणार नाही. तर त्यासाठी सुरुवातीला एका बकेटमध्ये आपल्याला अंडी फोडायची आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्याने काय होईल, पिवळं आणि पांढरं मिक्स होईल आणि ते आपल्याला टाकायचंय. अंड्यामध्ये कॅल्शियम आहे. अंडा हा प्रोटीनचा सोर्स आहे. अंडा हा अमिनो ऍसिडचा सोर्स आहे. करोना काळात सगळेजण अंडे त्यामुळेच खायला लागले. तुम्ही कॅल्शियम साठी कुठलेही केमिकल सोर्सेस वापरले, मग ते कॅल्शियम नायट्रेट मधून झाडाला कॅल्शियम द्या किंवा चिलेटेड कॅल्शियम द्या किंवा ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम द्या, जो दुधातला कॅल्शियम आणि अंड्यातला कॅल्शियम झाडाची झीज भरून काढेल तो कुठलाच कॅल्शियम भरून काढणार आहे. म्हणून आपल्याला जमीन जिवंत ठेवायची असेल तर जमिनीतले जीवाणू वाढवायचे, आणि जमिनीतले जीवाणू वाढवायचे असेल तर आपल्याला जिवंत जीवामृत करायचंय. जिवंत जीवामृत करण्यासाठी आपल्याला 7-8 दिवस थांबावं लागत नाही. उमाकांत भाऊ, कधी तयार केलं तुम्ही? आजच तयार केलं आणि आजच सोडायला सुरुवात केली. आजच तयार केलेलं द्रावण आहे, आजच सोडायचंय. जिवंत जीवामृत आपल्याला लगेच सोडायचंय. साधं जीवामृत ज्यावेळेस करत होतो आपल्याला त्यावेळेस 7 वेळेस दिवसातून 3दा हलवावं लागत होतं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे वास पण येत होता. सुरुवातीला नवीन शेतकरी करत होतं, त्यानंतर कंटाळा करत होता. जिवंत जीवामृत करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारे मेहनत नाही. जसं उमाकांत भाऊंनी केलं, लगेच केलं आणि लगेच सोडता. म्हणून जर आपल्याला आपल्या भूमातेचं रक्षण करायचंय, आपल्याला आपली जमीन जिवंत ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्या जमिनीत असलेल्या जीवाणूंचं संवर्धन आणि संगोपन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला जिवंत जीवामृतचा वापर करावा लागेल. ओके, धन्यवाद उमाकांत भाऊ, धन्यवाद.